बैठकीला दांडी मारलेल्या फुटीर 6 खासदारांना ठाकरेंच्या शिवसेनेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। उत्तर देण्यास 7 दिवसांचा वेळ देण्यात आलाय। शिवसेनेकडून 6 खासदारांच्या समर्थनाचं पत्र आणि फोटो 2 दिवसात जारी करण्यात येणार आहेत। लोकसभा सचिवालय बुलेटिन काढून माहिती देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी असलेल्या खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। खासदारांना Y+ सुरक्षा देण्यात येणार आहे। राज्य गुप्तचर विभागानं हा मोठा निर्णय घेतलाय। बंडखोर खासदारांपैकी काही जण जयपूरमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे, तर ओमराजे निंबाळकर पुण्यामध्ये असल्याचा दावा करण्यात आलाय। ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आक्रमक झालेत। परभणी वाशिममध्ये बंडखोर खासदारांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झाला असं म्हणता येणार नसल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय, तर फुटलेले खासदार तोंड लपवून का फिरत असल्याची टीका त्यांनी केलेली आहे। शनिवारी 20 तारखेला मनसेचा मुंबईत मेळावा होणार आहे। सकाळी 10 वाजता रंगशारदा इथे होणाऱ्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। प्रत्येक नोंदणीकृत दिंडीला यंदाही 20,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे। सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण 99.68% मतदान झालेलं आहे। निवडणुकीत 616 पैकी 614 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सोलापुरात भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुखांमध्ये चुरस आहे। अमरावतीच्या तिवसातील नगरसेवक मतदानाऐवजी शिर्डीला दर्शनासाठी गेलेत। काँग्रेसच्या नगरसेवकांच्या या अजब निर्णयाची जोरदार चर्चा आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी मालेगावमधील 84 पैकी 82 जणांनी मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान नरेंद्र दराडेंचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला। जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान झाले। निवडणुकीमध्ये एकूण 97.78% मतदान झालं। 22 तारखेला कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भिवंडी मनपा मुख्यालयामध्ये भाजप गटनेते संतोष शेट्टी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। विकास कामांसाठी निधी देण्याचं आश्वासन गणेश नाईकांनी यावेळी दिलं। नवी मुंबई महापालिकेत मुख्य विधी अधिकारी अभय जाधव यांचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलंय। महासभेत माहिती देण्यास नकार दिल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। MIDCमध्ये आणि महापालिकेतील दिघा जमीन कराराचा मुद्दा तापला। विषय न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्याचा अधिकाऱ्यांनी केलेला दावा हा सदस्यांनी फेटाळून लावला। बीड नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्या बदलीवरून क्षीरसागर आणि पंडित आमने-सामने आलेले आहेत। अधिकाऱ्यांना दबाव टाकून हटवलं जात असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केलाय। नैऋत्य मान्सून दक्षिण महाराष्ट्राच्या भागातच अडकून पडला असून 4 ते 18 जून या कालावधीमध्ये देशभरात सरासरीच्या तुलनेत 41% पावसाची तूट निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्यानं गुरुवारी दिली। या कालावधीमध्ये देशात 72.2 मिलीमीटर अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ 42.6 मिलीमीटर पाऊस झाला। तर काही दिवसांपासून रखडलेली मान्सूनची वाटचाल पुढील आठवड्यात म्हणजेच 24 ते 25 जून पासून पुन्हा गतिमान होण्याची शक्यता आहे। मुंबईतील तीव्र होत चाललेल्या पाणी टंचाईमुळे महानगरपालिकेनं लागू केलेल्या निर्बंधांचा मोठा फटका शहरातील गृहनिर्माण क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे। पाणी पुरवठ्यावरील निर्बंधांमुळे सध्या बांधकाम सुरू असलेल्या सुमारे 1,43,000 घरांच्या प्रकल्पांच्या पूर्णत्वाच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची भीती आहे। तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील पाणीसाठा घसरून केवळ 10.35% आलेला आहे। मध्य रेल्वेकडून दिवा स्थानकाच्या दक्षिण आणि उत्तर टोकाला नव्या पादचारी पुलाचा गर्डर उभारण्यासाठी शुक्रवार शनिवारच्या मध्यरात्री विशेष वाहतूक आणि विद्युत ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कामासाठी 300 मेट्रिक टन आणि 110 टन क्षमतेच्या रोड क्रेनचा वापर करण्यात येणार आहे। हा ब्लॉक शुक्रवार मध्यरात्री 12:10 ते पहाटे 4:10 ठाणे ते डोंबिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर तसंच 5वी आणि 6वी मार्गिका आणि दिवा निळजे दरम्यानच्या दिवा पनवेल रोहा मार्गावर घेण्यात येणार आहे। मध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। दरम्यान पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली आणि त्यामुळे नदीकाठावरील सर्व मंदिरं आता पूर्णपणे उघड्यावर आहेत। त्यामुळे येत्या काळात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्ह दिसतात। शहरात सध्या टँकरनं पाणी पुरवठा सुरू असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। बीड जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाईचे सावट गडद होताना दिसतंय। एल निनोचा प्रभाव आणि पावसानं दिलेली दीर्घदडी
यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे। 143 मध्यम आणि लघु प्रकल्पांपैकी केवळ 17.25% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। बारामती शहरात आता 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे। निरा डावा कालव्याचा पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे। दरम्यान नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। अहिल्यानगरच्या हिंगणगावच्या कुरणमाळातील शाळा शिक्षकांच्या कमतरतेमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। तातडीनं शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली। वर्धा बस स्थानक परिसरात वाहतूक पोलीस आणि महिलेमध्ये बाचाबाची झाली। बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाला।